नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आयोगाने विचारलेले प्रश्न महाराष्ट्र भूगोलाचे अभ्यासणार आहोत, तेही योग्य स्पष्टीकरणासह। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि हो, कालच्या व्हिडिओमध्ये मला 2 कमेंट्स असे आले की हे बुक कुठलं आहे, तर हे बी पब्लिकेशनचं बुक आहे, ज्यामध्ये 35 प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण दिलेलं आहे, ज्यामध्ये 2 फेब्रुवारी 2025 मध्ये झालेला गट ब व 1 जून 2025 गट क या दोन्हीही प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा समावेश आहे। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रातील डॅश डॅश हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे, तर तो आहे नागपूर, चंद्रपूर, किंवा त्याला आपल्याला पूर्व विदर्भ आणि कोकण, दक्षिण कोकण असं सांगता येईल। तर म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। महाराष्ट्र हे खनिज साधन संपत्तीसाठी फारसे प्रसिद्ध राज्य नाही। राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 12% क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते। महाराष्ट्राची खनिज संपत्ती ही प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्य क्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात पाहायला मिळते। महाराष्ट्रातील दगडी कोळसा, मॅंगनीज, लोह खनिज, बॉक्साईट इत्यादी खनिजे आढळतात। तर महाराष्ट्र खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र, जसं की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, पूर्व विदर्भ असून यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ इत्यादी जिल्हे येतात। तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड इत्यादी ठिकाणी म्हणजेच आपल्याला दक्षिण कोकणात म्हणता येईल। महाराष्ट्रातील प्रमुख खनिज संपत्तीचे उत्पादन नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात होत असल्याने नागपूर चंद्रपूर हा पट्टा खनिज उद्योगासाठी प्रसिद्ध आहे, असं या उत्तरात सांगितलेलं आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे, तर ती आता मी सांगितल्याप्रमाणे पूर्व विदर्भातील कुठला जिल्हा आहे पर्यायामध्ये, तर चंद्रपूर। एक लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस आपल्याला खनिज संपत्तीविषयी प्रश्न विचारला जाईल किंवा खनिज संपत्ती कोठे भेटते असं विचारला जाईल, तर आपल्याला एक डोक्यात ठेवायचं की पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण या विभागातच आपल्याला खनिज संपत्ती सापडत असते। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। महाराष्ट्रात जवळपास 19% क्षेत्रावर खनिज संपत्ती आढळते। म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळाच्या जवळपास 58,000 चौरस किमी क्षेत्रफळातच खनिज संपत्ती आढळत असते। तसेच देशाच्या एकूण खनिज संपत्तीच्या 4% उत्पादनात राज्याचा वाटा आहे आणि महाराष्ट्रातील बहुतेक खनिज संपत्ती डेक्कन ट्रॅप खडकाच्या बाहेरील क्षेत्रात म्हणजेच मुख्यतः स्फटिकी व रूपांतरित खडकात आढळते। पूर्व विदर्भ प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यात खनिज उत्पादन होते। तसेच गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर व यवतमाळ या जिल्ह्यात, दक्षिण महाराष्ट्रातील कोकण, कोल्हापूर आणि रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यात खनिज संपत्ती आढळते। यानंतर प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो, तर आपल्या महाराष्ट्रात औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मिती करण्यासाठी दगडी कोळशाचा प्रामुख्याने वापर केला जातो। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आता आपण दगडी कोळशाबद्दल पाहत असेल तर दगडी कोळशाचे 4 प्रकार पडतात, ज्यामध्ये एन्थ्रासाइड, ज्याच्यात कार्बनचं प्रमाण 95% असतं। दुसरा म्हणजे बिटुमिनस, ज्यामध्ये 80% कार्बनचं प्रमाण असतं। त्यानंतर लिग्नाइट, ज्यामध्ये 60% कार्बनचं प्रमाण असतं। आणि सगळ्यात निकृष्ट दर्जाचा, ज्याला आपण कोळसा तयार होण्याची पहिली पायरी असं म्हणू शकतो, पीट म्हणून, ज्यामध्ये 40% हा कार्बनचे प्रमाण असते। यालाच आता या कोळशाची वैशिष्ट्ये काय आहे, तर यालाच काळा हिरा म्हणून ओळखलं जातं, जो की स्तरीय खडकामध्ये आढळतो, रंग किंवा डांबर, कोक इत्यादीसाठी, तसेच ऊर्जा संसाधनामध्ये आणि काच, खते, औष्णिक ऊर्जा केंद्र, लोहपोलाद उद्योगात वापरला जातो। कोळसा उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो।
महाराष्ट्रातील दगडी कोळसा गोंडवाना संघातील खडकात सापडतो. भारतातील एकूण दगडी कोळशाच्या साठ्यापैकी महाराष्ट्रात 4% साठे आहेत. तसेच महाराष्ट्रातील दगडी कोळशाच्या खाणी या उच्च व मध्यम प्रतीच्या दगडी कोळशाच्या आहेत. महाराष्ट्रात परळी, फेकरी, तुर्भे, कोपर्डी व औष्णिक विद्युत केंद्र आहेत. या औष्णिक केंद्रांना पुरवला जाणारा दगडी कोळसा हा चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या खनिज संपत्तीमधून येत असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 14. खालील नकाशात टिंबांनी दाखवलेल्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या धातूचे केंद्रीकरण झालेले आहे? आता हा प्रदेश पाहिला तर कोल्हापूरचा काही भाग दिसतो, रायगडचा आणि वर ठाणेचा काही भाग दिसतो. म्हणजेच असा भाग कोणत्या खनिज संपत्तीने व्यापलेला आहे? तर तो आहे बॉक्साईट. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की बॉक्साईट पर्याय क्रमांक 4. आता बॉक्साईट जांभा खडकात किंवा जांभा खडकालाच लॅटोराइट सॉइल म्हणून ओळखलं जातं, अशा भागात भेटत असतो आणि मुख्य बॉक्साईटचा उपयोग हा ॲल्युमिनियमच्या निर्मितीसाठी महत्त्वाचं खनिज म्हणून केला जातो. उत्पादन आहे भारतात महाराष्ट्राचं 21% आणि भारतात झारखंडनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील आता बॉक्साईडतील साठ्याचे स्पेसिफिक जिल्हेसुद्धा काही वेळेस तालुकेसुद्धा विचारलेले आहेत, त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवायचा. कोल्हापूरमध्ये सर्वात जास्त बॉक्साईट सापडतं आणि त्यानंतर सातारा, सांगलीमध्ये शिराळा, रायगड, सह्याद्री पर्वत रांगेत, सिंधुदुर्ग, पालघर, नगर आणि रत्नागिरी इत्यादी ठिकाणी बॉक्साईट सापडत असते. आणि बॉक्साईटचा मुख्य उपयोग काय आहे? तर ॲल्युमिनियम निर्मितीसाठी. समजलं? ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि लक्षात ठेवायच्या. यानंतर प्रश्न क्रमांक 5. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? अ आहे डोलोमाइट हा खडक महाराष्ट्राच्या कडप्पा प्रणालीमध्ये आढळतो, एकदम चूक आहे. त्यानंतर ब आहे चुनखडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीमध्ये आढळतो, हे पण चूक आहे. डोलोमाइट हे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. डोलोमाइट हा कॅल्शियम खडकाचे विघटन होऊन निर्मित होत असतो आणि याचा उपयोग लोहपोलाद कारखान्यात केला जातो. महाराष्ट्रात डोलोमाइटचे अगदी थोडे म्हणजेच 5% एवढे साठे आहेत आणि महाराष्ट्रात नागपूर, गडचिरोली व यवतमाळ या जिल्ह्यात डोलोमाइट सापडतो. त्यानंतर चुनखडी. आता चुनखडीबद्दल लाईमस्टोन असं सुद्धा चुनखडीला म्हटलं जातं. त्यानंतर महाराष्ट्रात चुनखडी ही विंध्यायन खडकात सापडते. चुनखडीचा उपयोग लोखंड, सिमेंट, कापड, रसायने इत्यादी उद्योगात केला जातो. देशातील एकूण चुनखडी साठ्यापैकी 9.2% साठे महाराष्ट्रात सापडतात, तर 2% उत्पादन राज्यात होते. महाराष्ट्रात रत्नागिरी, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या भागात चुनखडक आढळतो, ज्याला आपण लाईमस्टोन सुद्धा म्हणत असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 6. यामध्ये खालील विधाने बरोबर आहेत का ते विचारलेलं आहे. बरोबर आहेत की चूक? बॉक्साईडपासून क्रोमाईटचे उत्पादन होते? नाही, कारण मी या अगोदरच्याच प्रश्नात तुम्हाला सांगितलं होतं की बॉक्साईडपासून ॲल्युमिनियमची निर्मिती होते, म्हणजे अचूक आहे. आपण इथे आता एलिमिनेशन मेथड का वापरू शकतो आणि एलिमिनेशन मेथड वापरल्याबरोबर आपल्याला उत्तर येऊन जातं, कारण 3 ठिकाणी आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. असं परीक्षेत एलिमिनेशन मेथड वापरली की उत्तर लवकर येत असतं. ब आहे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बॉक्साईट सापडते. त्यानंतर पालघर जिल्ह्यातील तुंगार टेकड्यामध्ये बॉक्साईट साठे आहेत. आता हे दोन्हीच्या दोन्ही विधाने ब आणि क बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7. आता हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे, कारण यामध्ये योग्य पद्धतीने जुळत नाहीत. त्यामुळं क्रोमाईड व मॅग्नेशियमचे उत्पादन नागपुरात घेतले जाते. यामुळे आयोगाने कदाचित हा प्रश्न
कॅन्सल केलेला असावा? आपल्याला माहिती आहे बॉक्साईड कोल्हापूरमध्ये, त्यानंतर चुनखडी यवतमाळमध्ये, क्रोमाइड मात्र नागपूरमध्ये सुद्धा थोडेफार भेटत असतात साठे, त्यामुळं हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला असावा. यानंतर प्रश्न क्रमांक 8, सन 2013-14 नुसार महाराष्ट्रातील प्रमुख खनिज संपत्तीचा उतरता क्रम लिहा. आता 2012-13 नुसार विचारलेला आहे आणि 12-13 नुसार कोळसा, चुनखडी, अशुद्ध लोह आणि बॉक्साईड हा क्रम लागतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि 2017-18 नुसार कोळसा, चुनखडी, बॉक्साईड, कच्चे लोखंड आणि कच्चे मॅग्नीज असा क्रम लागतो. यानंतर प्रश्न क्रमांक 9, खालील विधानातून बरोबर उत्तर निवडा. एक आहे महाराष्ट्र औरंगाबाद, बीड, जालना, बुलढाणा जिल्ह्यात बॉक्साईडचे साठे आढळतात. आणि दुसरा आहे महाराष्ट्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात बॉक्साईडचे साठे आढळतात. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यावरूनच सांगता येईल, कारण आपण अगोदरच्याच प्रश्नात विश्लेषण पाहिलेलं आहे. बॉक्साईड हे आयोगाचं थोडं जास्तच आवडतं आहे, त्यामुळं बॉक्साईडवरील सर्व बारकावे आणि सर्व माहिती गोळा करून व्यवस्थित अभ्यास करून परीक्षेला जायचं, म्हणजे एकही प्रश्न आपला राहणार नाही. यानंतर प्रश्न क्रमांक 10, खालील विधाने पहा. अ आहे सिंधुदुर्ग येथे मॅग्नीजचे साठे आढळतात, एकदम बरोबर. त्यानंतर ब आहे बॉक्साईड प्रामुख्याने जांभा खडकात सापडतो, हे पण बरोबर आहे. आणि क आहे भंडारा जिल्ह्यातील मौनी येथे क्रोमाइट खनिजाचे उत्पादन केले जाते, हे पण बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 सर्वच्या सर्व बरोबर आहेत. आता खनिज उत्पादनात क्रम आता महाराष्ट्राचा पाहूया. बॉक्साईड 21%, पूर्ण कोकणामध्ये सुद्धा बॉक्साईड सापडतो. त्यानंतर लोह खनिज हे 20%, कोकण, विदर्भामध्ये चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये सापडत असतं. त्यानंतर कायनाईट हे 15%, भंडारा आणि गोंदिया या 2 जिल्ह्यांमध्ये सापडतं. आणि चुनखडी ही 2% सापडते यवतमाळ जिल्ह्यात. यानंतर प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रात डोलोमाईटचे साठे डॅश डॅश जिल्ह्यात सापडतात. आताच आपण डोलोमाईटबद्दल माहिती पाहिली होती, त्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देणं फार कठीण नाही, कारण डोलोमाईट हे यवतमाळ आणि रत्नागिरी या सौसर प्रस्तर समूहाच्या खडकामध्ये आढळून येतं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. डोलोमाईटचा खडक सौसर प्रस्तर समूह आणि वैशिष्ट्य म्हणजे 90% उत्पादन हे लोह आणि पोलाद निर्मिती करता, तर 10% उत्पादन हे खत उत्पादनासाठी वापरतात. आता महाराष्ट्रातील खाणी म्हणाल तर नागपूर, यवतमाळ आणि रत्नागिरी हे 3 जिल्हे आहेत आणि महाराष्ट्रात 1% प्रमाणातच डोलोमाईट सापडतं. यानंतर प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सापडतात? आता लोह खनिज म्हटलं की सिंधुदुर्ग या दिलेल्या पर्यायामध्ये ठळक ओळखून येतं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग. आता आपण खनिजाबद्दल माहिती मिळवूया. लोह खनिज कुठल्या खडकात मिळतं? तर एकतर ते दक्षिणेला जांभा खडकात, नाहीतर टोकोनाईट खडकामध्ये पूर्वेला भेटतं. यामधून काय काय भेटतात? तर लोह खनिजाचे 4 प्रकार पडतात: मॅग्नेटाईट, हेमेटाईट आणि लिगोनाईट आणि सिरेडाईट. आपल्याला असं म्हणता येईल याची शॉर्ट ट्रिक्समध्ये महा लय सॉलिड, म्हणजे मॅग्नेटाईट, ह म्हणजे हेमेटाईट आणि ल म्हणजे लिग्नाईट आणि सिडेराईट. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नाच्या नवीन स्पष्टीकरणासह. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.